नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गेश रात्र ज्योतिष कलातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तर दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा आयुष्य बदलणारा एक उपाय, नक्षत्र उपाय आपण आज बघणार आहोत. व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम श्री गणरायास वंदन करून दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आजचे आपण दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शके 1947 विश्वासू नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून आज दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू, मार्गशीर्ष मास तसेच कृष्ण पक्ष त्रयोदशी, आज प्रदोष आहे. आजची इंग्रजी दिनांक आहे 17/12/2025. आजचा वार आहे बुधवार. आज गुरुचे विशाख आहे नक्षत्र असून योग सुकर्मा आहे. आजचे दिवाकरण गर तर रात्रोकरण हे वनिज आहे. चंद्र आज तुळ राशीत 10:26 त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तर हे झालं आजचं दैनिक पंचांग. तर दैनिक राशी भविष्याचा विचार केला तर आजचा दिवस कसा असेल, तर आजचा दिवस काही राशींसाठी कसोटीचा तर काही राशींसाठी थेट यशाचा दरवाजा उघडणारा असणार आहे. तर आज शांत राहिला तर उद्या तुम्ही पुढे असाल. तर कोणत्या राशी पुढे असतील आणि कोणत्या राशींनी शांत राहावं हे आपण आता बघूया. प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीचा विचार केला तर आज त्यांच्या संयमाची खरी परीक्षा होणार आहे. जो त्यांचा स्वभाव आहे आक्रमक, त्याला त्यांना थोडीशी मूड घालावी लागणार आहे आणि कामावर सातत्याने प्रयत्न करून यश प्राप्त करावं लागणार. कामात घाई टाळली पाहिजे तर परिणाम चांगले मिळतील. आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर अनपेक्षित खर्च होतील, तर त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. लव्ह लाईफ किंवा कपल लाईफचा विचार केला आपण तर गैरसमज होणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. त्याचबरोबर फॅमिलीसाठी विचार केला, कौटुंबिक विचार केला तर थोडीशी शांतता राखा. आपला जो आक्रमक स्वभाव आहे त्यावर थोडासा कंट्रोल ठेवा आणि आपल्या कुटुंबात शांततापूर्ण वातावरण प्रस्थापित राहील याची नक्की काळजी आज तुम्ही घ्या. आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार, आज थोडा ताणतणाव जाणवू शकतो, त्यामुळे थोडा शांत ठिकाणी जा, मंदिरात जा, थोडी शांतता तुम्हाला तिथे मिळेल. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असेल की पेशन्स टुडे, पॉवर टुमॉरो. आज पेशन्सने घ्या, उद्या तुमचा दिवस आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थिर आणि समाधानकारक असा दिवस तुमच्या राशीला आहे. तो कसा, तर आज तुमचा कामात विश्वास वाढणार आहे. आत्मविश्वासाने तुम्ही नवीन नवीन कार्य साध्य करणार आहात. आज आर्थिकदृष्ट्या विचार केला तर तुम्ही आज सुरक्षित अशा गुंतवणूक तुमच्या हातून होणार आहे. आज कदाचित तुमच्या हातून काही प्लॉटच्या खरेदी किंवा फ्लॅटच्या खरेदी संदर्भातले पण काही योग आज तुमच्या राशीत दिसत आहे. आज घरात तुमच्यामुळे आनंदी वातावरण असणार आहे. आज तुमच्या रिलेशनशिप मध्ये स्थिरता ही जाणवणार आहे. तुमचं आरोग्य आज अतिशय उत्तम असं राहणार आहे. पंचलाईन तुमच्या ठिकाणी स्टॅबिलिटी इज युअर स्ट्रेंथ. स्टेबल राहा हीच तुमची स्ट्रेंथ आहे. मिथुन राशीसाठीचा जर विचार केला तर आज माहिती आणि संवाद या दोघांचा तुम्हाला फार उपयोग होणार आहे. कारण तुमच्या एवढी माहिती इतर कुठल्याही राशीच्या लोकांकडे सापडत नाही. तर त्याचा कसा फायदा करून घ्यायचा तो आजच्या दिवशी तुम्ही तो करून घेऊ शकता. फायनान्सचा विचार केला तर आज तुम्ही उत्तम अशा फायनान्शियल सेक्टरमध्ये जाऊन चर्चासत्र घडवून तुमचा जो काही माहितीचा संचय आहे तो आज लोकांना फायदेशीर ठरणार आहे. लव्ह लाईफचा विचार केला तर तिथे आज तुम्हाला थोडंसं बोलणं गरजेचं आहे. काही वेळा आपली भूमिकाही ठाम असणं सुद्धा आवश्यक असतं. तर कपल लाईफ असो, लव्ह लाईफ असो, यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा थोडासा एक प्रयत्न करावा लागणार आहे. मित्रांकडनं आज तुम्हाला चांगली साथ अशी मिळणार आहे. आरोग्य तुमच्या आज चांगले असणार आहे. आजसाठी पंच लाईन एकच असेल, राईट वर्ड फॉर राईट रिझल्ट. कर्क राशीचा विचार केला तर आज जे तुमचं संवेदनशील मन आहे त्या संवेदनशील मनाला कोणी फायदा घेऊ नये याच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या. बाकी घरातील तुमचं वातावरण हे अतिशय सकारात्मक असणार आहे. आर्थिक गोष्टींमध्ये तुमची सुधारणा ही निश्चित होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अभ्यास त्यांचा चांगला होणार आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर आज तुम्ही मन शांत ठेवा. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच आहे, जेंटल हर्ट स्ट्रॉंग माइंड. सो त्याच्या पुढची जी रास आहे सिंहरास. सिंहरास आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. कामाचे तुमचा नेतृत्व गुण आहे त्या चार चौघांमध्ये दिसून येणार आहे. फायनान्स तुमचा आज स्टेबल असणार आहे, स्टेडी असणार आहे. लव्ह लाईफ मध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आज आकर्षण जाणवणार आहे. त्याचबद्दल आज तुम्हाला फॅमिली सपोर्ट देखील मिळणार आहे. तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे, कॉन्फिडन्स क्रिएट सक्सेस. आत्मविश्वास असेल तर तुम्ही सक्सेस निश्चित मिळवू शकता. कन्या राशीचा जो अचूक काम करण्याचा जो गुणधर्म आहे आणि नियोजन उत्तम करण्याचा जो गुणधर्म आहे याचा त्यांना आज दिवसभर खूप फायदा होणार आहे. तर तो कसा, तर त्यांनी जे कामात बारकाईने केलेले नियोजन आहे त्यामुळे त्यांचा एक एक मिनिट आज उत्तम मार्गी लागणार आहे आणि त्यांना कुठलंही काम राहिलं असं दिवसभर कधी रिग्रेट करावं लागणार नाही दुसऱ्या दिवशी तरी. आज त्यांच्याकडनं आर्थिक नियोजन पण एकदम छान असं होणार आहे. घरात सुव्यवस्था जी त्यांचं एक
फोर्टे असतो प्रत्येकाचा, की कन्या राशीच्या लोकांची घरं ही सहसा स्वच्छच आढळतात, गचाळ घरं आढळतच नाही. सहसा रिलेशनशिप मध्ये त्यांना थोडीशी स्पष्टताही ठेवावी लागणार आहे, पण जास्त स्पष्टही राहू नका, कारण कदाचित ते तुटण्याचे पण चान्सेस आहेत. आरोग्य तुमचं ठीक राहणार आहे. पंचलाईन तुमच्यासाठी एकच एक परफेक्ट प्लॅनिंग पेज. तुम्ही परफेक्ट प्लॅन करतात, त्यामुळे तुम्हाला तेच त्याचे रिवॉर्ड्स पण भेटतात. तुळ राशीचा विचार केला तर आज समतोल राखणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ते कसे, तर आज कोणाच्याही अडलेल्या कामात जाऊन मध्यस्थी करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण काय होईल की त्याचं काम होईल ना होईल तो तुमच्यावर रागारुसवा धरून बसेल आणि तुम्हाला ते त्रासदायक ठरेल. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही थोडंसं जाऊ नका. आर्थिक दृष्टिकोनातून थोडेसे जे जुने घेतलेले निर्णय असतील त्याचा थोडासा परत एकदा रिव्हिजन करा, की आपण जे इन्व्हेस्टमेंट केलंय त्या नक्की प्रॉपर वर्क करतायत का, त्याचा थोडासा एक रिव्हिजन घ्या. लव्ह लाईफ जे आहे किंवा कपल लाईफ जे आहे, जोडीदाराबद्दलचं जे आयुष्य आहे तुमचं चालू आहे, त्यामध्ये थोडीशी सौहार्दता तुम्ही तयार करा. त्याचबरोबर आरोग्य तुमचं आज सामान्य असणार आहे. तुमच्यासाठी एकच आहे की बॅलन्स विथ बॅटल्स. जो तुमचा बॅलन्स आहे तोच तुम्हाला युद्ध जिंकून देतो. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस असा असणार आहे की आज अंतर्गत ताकद तुम्ही वापरा. आज गुप्त योजना तुमच्या ज्या काय आहेत त्या यशस्वी जी त्यांचा कोणत्या आहे की ते आतून कारस्थानं करत असतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांपासून सहसा आजूबाजूच्या लोकांनी थोडंसं सांभाळून राहावं, की आपल्याला वाटतं की हा सरळ चाललाय पण याच्या डोक्यात 100 विचार चाललेले असतात. तर त्या 100 विचारांचा कधी कधी त्या राशीच्या लोकांनाही त्रास होतो. तर त्यांनी तो त्रास आजच्या दिवस तरी करून घेऊ नये. आज त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होऊ शकते. प्रेमामध्ये त्यांचा एक खोल भाव जाऊ शकतो, कारण ही लोक एकदा एखाद्या व्यक्तीमध्ये डीप गुंतली गेली तर ती त्याच्यातच राहतात, लवकर बाहेर निघत नाही. त्यामुळे तो एक खोल भाव निर्माण होऊ शकतो. फॅमिलीमध्ये तुमच्याबद्दल एक विश्वासाचं वातावरण तयार होऊ शकतं. आरोग्य तुमचं ठीक असं असणार आहे. तुमची पंचलाईन एकच असणार आहे की सायलेंट स्ट्रेंथ वर्क. तर तुम्ही शांतपणे काम करा, तेच तुमच्यासाठी उत्तम असं काम करेल. धनुराशीच्या लोकांना आज नवीन संधी प्राप्त होतील. खास करून विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक संधी किंवा शैक्षणिक फॉर्म्स कसे भेटतील, काय भेटतील या संदर्भातली माहिती आज त्यांना नक्की मिळणार आहे. आज लर्निंग आणि प्लॅनिंगला तुम्ही थोडासा वेळ द्या, कारण तेच तुमच्या यशाचा मार्ग तुम्हाला काढून देणार आहे. फायनान्समध्ये विचार केला तर ते तुमचं आज सुधारणार आहे. बाकी ट्रॅव्हलचे तुमचे काही योग आहेत ते आज तयार होत आहेत. लॉंग टर्म ट्रॅव्हलसाठी काही प्लॅनिंग तुमची आज होणार असेल तर त्याकडे नक्की लक्ष द्या. आज तुमचं हेल्थ अतिशय चांगलं राहणार आहे. पंचलाईन तुमच्या टेकत असणार आहे की अपॉर्च्युनिटी इज कॉलिंग. तर एक संधी तुम्हाला वाट पाहत आहे, तुम्हाला आवाज देत आहे. तर खास करून विद्यार्थी जे तुम्हाला परदेशस्थ शिक्षणाला जाण्याची ज्याची तयारी आहे आता या मिनिटाला, त्यांच्यासाठी काही प्रिपरेशन असतील तर ते आज नक्की करा. मकर राशीसाठी विचार केला तर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांच्या वाढणार आहेत, पण वाढत्या जबाबदाऱ्या ही त्यांच्या क्षमतेनुसार वाढणार आहेत. त्यामुळे त्यांनी ती जास्त काही काळजी करू नये. करिअरमध्ये त्यांची प्रगती होणार आहे. फॅमिली त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या सुद्धा आज वाढणार आहे. आरोग्य त्यांचं अतिशय उत्तम असणार आहे. त्यांच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी ब्रिंग्स रिस्पेक्ट. जेवढी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर घ्याल तेवढे ते तुमच्या लोकांमध्ये आदर वाढवतं. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुम्हाला ज्या कल्पना सुचतात, जी तुमची क्रिएटिव्ह माइंड आहे, जी तुम्हाला नवीन कल्पक काही ना काहीतरी सुचत असतं, तर त्याचा जसं तुम्हाला फायदा होतो, इतरांना फायदा होतो, तसं काही लोकांना त्याची जेलसी पण क्रिएट होते. तर त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. कामात तुमचं जे नाविन्य करण्याची जी ताकद आहे त्याचा फायदा करून घ्या आजच्या दिवशी. फायनान्समध्ये तुम्हाला काही नवीन मार्ग सापडतील तर त्याचा नक्की आज तुम्ही फायदा घ्या. त्याचबरोबर लव्ह लाईफ तुमच्या आज क्लिअर असणार आहे. तुमचं हेल्थ हे बॅलन्स असणार आहे. तर तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे की थिंक डिफरंट विन डिफरंट. सो मीन राशीचा विचार केला तर आज तुमचं मन शांत, स्थिर, आध्यात्मिक गोष्टींकडे. पण स्त्रियांच्या बाबतीत विचार करताना किंवा बोलताना थोडीशी आज सावधगिरी बाळगा. तो एक आस्पेक्ट तुमचा थोडासा आज त्रासदायक तुम्हाला ठरू शकेल. बाकी शनी महाराजांची जी दृष्टी आहे तुमच्यावर ती अतिशय योग्य चालू तुमची 7:30 चालू आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करू नका. शनी महाराजांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. गोरगरिबांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. तुमच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही यथोचित सन्मान, यथोचित जे काही त्यांचं वेतन असेल ते देण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि योग्य वेळेत देण्यासाठी प्रयत्नशील राहा. शनी महाराज तुमच्यावर खुश राहायला होणार म्हणजे होणार. आरोग्याबद्दल तुमचा विचार केला तर तुमचं आरोग्य आज चांगलं राहणार आहे. फॅमिलीमध्ये तुमची हार्मनी प्रस्थापित राहणार आहे. पंचलाईन एकच असणार आहे, पीस अट्रॅक्ट प्रोग्रेस. शांतता ही प्रगतीला आव्हान देत असते. तर हे झालं तुमचं 12 राशीचं भविष्य.
तर त्यानंतर आपण बघूया की शुभ मुहूर्त काय आहे. तर शुभ मुहूर्तामध्ये पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त, तो आहे 7:03 ते 8:23. अमृत मुहूर्त आहे 8:23 ते 9:43. शुभ मुहूर्त आहे 11:03 ते 12:23. चरम मुहूर्त आहे 15:03 ते 16:23. लाभ मुहूर्त आहे 16:23 ते 17:43. तर आजचा राहू काळ आहे दुपारी 12 ते 1:30. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. आजचा शुभ अंक आहे 1, 2, 9. आता शुभ रंग आहे पांढरा, सोनेरी आणि लाल. आता शुभ रत्न आहे पुष्कराज, टोपाज, स्फटिक आणि प्रवाळ. पण कुठलंही रत्न वापरण्याच्या आधी कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या आणि त्यानंतर रत्न धारण करा. आज जन्माला आलेले बाळ हे ज्ञानी, कर्तृत्ववान आणि समतोल विचार असणारे असणार आहे. आज आपण नक्षत्र उपाय बघताना विशाखा हे जे गुरुचं नक्षत्र आहे, तर त्यासाठी 2 उपाय आपण आज सांगणार आहोत. तर पहिले श्री लक्ष्मीनारायणास केळी आणि पांढरी फुलं ही वाहने, आणि दुसरा उपाय आहे मातीच्या भांड्यात ईशान्य दिशेला पाणी भरून ठेवणे. तर ईशान्य दिशा कशी काढावी हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. ज्याला नसेल जमत त्याने मागचा व्हिडिओ पूर्ण बघा. शेवटी ईशान्य दिशा कशी काढावी हे मी त्यात सांगितलेलं आहे. तर ईशान्य दिशेला मातीचं भांडं आणावं, त्यात पाणी भरावं आणि ते ईशान्य दिशेला भरून ठेवा आणि ते पाणी बदलत राहावं. नाही तर काही लोक फक्त भरून ठेवतात आणि त्यात डास होतात आणि नंतर म्हणतात गुरुजी आमचं नक्षत्र नाही तर आम्हाला डेंग्यू झाला. हेही चांगलं नाही. तर त्या गोष्टीचा पण विचार करा. आणि याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही घरात समस्या असतील, काही संतती, विवाह, घटस्फोट किंवा इतर काही शैक्षणिक काही प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये आल्यापासून तुम्हाला काही निगेटिव्ह फील होत असेल, किंवा तुम्हाला असं वाटतं नवीन घर घ्यायचंय पण ते घर घेण्याआधी काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे, वास्तू व्हिजिट घेतलं पाहिजे, काही लँड घ्यायची, काही प्रॉपर्टी घ्यायची, त्या संदर्भात काही आवश्यक तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधा. त्याचबरोबर काही नवीन मोबाईल नंबर, कार घ्यायची असेल तर त्या कारसाठी लागणारा नंबर जो तुम्हाला आवश्यक असेल, की माझा चॉईस नंबर किंवा माझ्या राशीला किंवा माझ्या न्यूमरोलॉजीला असणारा नंबरच माझा मोबाईल नंबर, कार नंबर असावा किंवा घर नंबर असावा, सेव्हिंग अकाउंट नंबर, आजकाल शेअर डिमॅट अकाउंट नंबर पण तसे मिळतात कंपन्यांकडे. तर तसे पाहिजे असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला त्यासाठी निश्चित मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.